काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली असून नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात केदार दोषी आढळले होते, त्यामुळे त्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली। त्यानंतर आता त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलंय। सुनील केदार यांच्यावर जी कारवाई घाई गडबडीत झाली त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज महास्वामी आणि खासदार नवनीत राणांवर देखील कारवाई करावी, त्यांचे सदस्यत्व ताबडतोब रद्द करावेत अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी केली। 2019 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवनीत राणा आणि डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी राखीव जागेतून निवडणुकीत विजय संपादन केलं आहे। काही महिन्यात दोघांच्याही जातींच्या दाखल्यावर हरकत घेण्यात आली, तर जात पडताळणी समितीने दोन्ही खासदारांच्या जातीचे दाखले रद्द केले आहेत। मात्र आज तागायत यावर कोणत्याही प्रकारची कारवाई मात्र झाली नाही। दरम्यान काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते मनोज उर्फ काकासाहेब कुलकर्णी यांनी भारतीय जनता पार्टीवर आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली। काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्यावर ज्याप्रमाणे आमदारकी रद्दची कारवाई झाली, त्याचप्रमाणे भाजपच्या या दोन्ही खासदारांवर सदस्यत्व रद्दची कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांची आमदारकी रद्द केलेली आहे, काय काँग्रेसची भूमिका? ज्या पद्धतीने सुनीलजी केदार हे आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्या पद्धतीने तातडीने आमदारकी रद्द करण्यासाठी ज्या काही प्रोसिजर घडल्या गेल्या, हाच न्याय भारतीय जनता पार्टीच्या ज्या आमदारांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड मोठे आरोप आहेत त्यांची खासदारकी का रद्द होत नाही? माझा सवाल आहे, आपण जर बघितलं तर सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट सापडला, त्यांची खासदारकी रद्द होत नाही। नवनीत राणांचा जातीचा दाखला बनावट सापडला, त्यांची खासदारकी रद्द होत नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचं आणि त्यांना पवित्र करून टाकायचं, त्या ठिकाणी मात्र त्यांना काही होत नाही। आपण बघितलं तर छगन भुजबळांवर सुद्धा मोठे आरोप होते, आज भाजपासोबत ते सत्तेत गेले आणि त्यांच्यावरच्या आरोपाची क्लीन चिट सुद्धा त्यांना देण्यात आली। म्हणजे एकंदरीत या देशामध्ये लोकशाही ठेवायची नाही, संविधानाचा या ठिकाणी तिरस्कार करायचा आणि विरोधी पक्षातल्या लोकांना त्रास द्यायचा अजेंडा भारतीय जनता पार्टी करते आणि त्याचाच भाग म्हणून सुनील केदार साहेबांवरची कारवाई झाली आहे। पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला? सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे। आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर।